Audio Jungle. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचं करंट अफेअर्स बाय नितेश या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण 14 मेचे करंट अफेअर्स आणि त्यासंबंधीचे प्रश्न बघणार आहोत। तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आजच्या व्हिडिओमध्ये एकूण प्रश्न संख्या 10 असेल आणि शेवटी विचारलेल्या प्रश्नाचं योग्य उत्तर कमेंट करायला विसरू नका। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, प्रत्येक प्रश्न हा महत्त्वाचा आहे, सोबतच दिलेली माहिती पण तेवढीच महत्त्वाची आहे। बघूयात प्रश्न क्रमांक पहिला। अदानी डिफेन्सने कोणत्या कंपनीशी हर्मिस 900 स्टारलाइनर ड्रोन तंत्रज्ञान हस्तांतरण करार केला आहे? हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर ए, इस्रायली कंपनी एल्बिट। आणि हे जे ड्रोन आहे हे भारताला 18 मे 2024 रोजी प्राप्त होणार आहे आणि ठिकाण आहे हैदराबाद। यासंबंधीची अधिक माहिती बघा। ड्रोन तंत्रज्ञान हस्तांतरण करार ह्या दोन्ही कंपन्या महत्त्वाच्या आहेत, अदानी डिफेन्स आणि इस्रायली कंपनी आहे एल्बिट। हे जे ड्रोन आहे हे तैनात होणार आहे पाकिस्तानला लागून असलेल्या पश्चिम भारतीय सीमेवर पाळत ठेवण्यासाठी। याचे वैशिष्ट्य बघा, 30 तास सतत उडू शकणारे आणि एका दमामध्ये 2000 किलोमीटर अंतर कापण्याची क्षमता असणारे हे ड्रोन आहे। भारतीय लष्कराच्या भटिंडा या तळावर याच ड्रोनला दृष्टी 10 या नावाने तैनात करण्यात येणार आहे। यापूर्वी पश्चिम भागात हेरॉन मार्क 1 आणि हेरॉन मार्क 2 हे ड्रोन तैनात होते। समोरचा प्रश्न बघा आता, प्रश्न क्रमांक 2। शक्ती युद्ध अभ्यासाचे आयोजन कोणत्या 2 देशादरम्यान करण्यात आले? हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर बी, भारत आणि फ्रान्स। यासंबंधीची अधिक माहिती बघा। शक्ती युद्ध अभ्यास याचं आयोजन भारत आणि फ्रान्स या 2 देशादरम्यान करण्यात आलेलं आहे। ठिकाण आहे उमरोई, जे की मेघालयमध्ये आहे। दिनांक 13 ते 26 मे 2024 दरम्यान हा युद्ध अभ्यास पार पडेल आणि याची आवृत्ती आहे 7वी। भारत आणि फ्रान्समध्ये अन्य काही युद्ध सराव आहेत ते पण बघा। 1 नंबरला आहे डेझर्ट नाईट, हा हवाई सराव आहे। 2 नंबर आहे गरुड, हवाई सराव। 3 नंबर आहे वरुण, नौदल सराव। STI पूर्व 2016ला यावर प्रश्न आला होता, त्यावेळेस विचारलं होतं की वरुण हा नौदल सराव कोणत्या 2 देशादरम्यान आयोजित करण्यात येतो, आणि शक्ती हा भूदल सराव भारत आणि फ्रान्स दरम्यान आयोजित करण्यात येतो। येथे तुम्हाला 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे। शक्ती युद्ध अभ्यास कोणत्या 2 देशादरम्यान आयोजित करण्यात येतो आणि 2024चा जो युद्ध अभ्यास होता हा कोणत्या ठिकाणी किंवा कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आलेला आहे। सोबतच भारत आणि फ्रान्समध्ये जे जे युद्ध सराव आहेत ते सर्व तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत। समोरचा प्रश्न बघा आता, प्रश्न क्रमांक 3। प्रतीक्षा शिवाची या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर ए, डॉक्टर विक्रम संपत। यासंबंधीची अधिक माहिती बघा। पुस्तकाचं नाव आहे प्रतीक्षा शिवाची, लेखक आहेत डॉक्टर विक्रम संपत। साहित्य अकादमी पुरस्कार विजेते आहेत ते। त्यांचं पहिलं पुस्तक बघा, स्प्लेंडर ऑफ रॉयल मैसूर, द अनटोल्ड स्टोरी ऑफ द वेडेयर्स, असं त्यांच्या पहिल्या पुस्तकाचं नाव आहे। त्यांनी एक ट्रस्ट स्थापन केलेली आहे, ती ट्रस्ट बघा, आर्काइव्ह ऑफ इंडियन म्युझिक असं त्या ट्रस्टचं नाव आहे। आणि याचा उद्देश आहे भारतातील जुन्या ग्रामोफोन रेकॉर्डिंगचे डिजिटायझेशन आणि जतन करणे। यांच्यावर तुम्हाला अपेक्षित प्रश्न बघा, प्रतीक्षा शिवाची या पुस्तकाचे लेखक विचारतील तुम्हाला, किंवा त्यांचं जे पहिलं पुस्तक आहे स्प्लेंडर्स ऑफ रॉयल मैसूर हे पुस्तक देतील आणि विचारतील याचे लेखक कोण आहेत, किंवा त्यांच्याशी संबंधित जी ट्रस्ट आहे ही ट्रस्ट विचारतील। समोरचा प्रश्न बघा आता, प्रश्न क्रमांक 4। पशुपालकांना अर्थसहाय्य देणारे देशातील पहिले राज्य कोणते? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर डी, महाराष्ट्र। समोरचा प्रश्न बघा आता, प्रश्न क्रमांक 5। सर्वाधिक वेळा एव्हरेस्ट शिखर चढाई करणारे कामेरिटा शेर्पा कोणत्या देशाचे नागरिक आहेत? हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर ए, नेपाळ। यांच्या संबंधीची अधिक माहिती बघा। त्यांचं नाव आहे कामेरिटा शेर्पा, नेपाळचे गिर्यारोहक आहेत ते। त्यांनी 29व्यांदा जगातील सर्वोच्च शिखर असणारे माउंट एव्हरेस्टवर यशस्वी चढाई केलेली आहे।
आणि सर्वाधिक वेळा एव्हरेस्ट शिखर चढाई करण्याचा त्यांच्याच नावावरचा जो विक्रम होता तो त्यांनी मोडीत काढलेला आहे. हा पराक्रम त्यांनी 12 मे 2024 रोजी केलेला आहे. कामी यांनी 1994 पहिल्यांदा माउंट एव्हरेस्ट चढाई केली होती. ते का ट्रेक या संस्थेचे किंवा कंपनीशी संबंधित आहेत. तिचं नाव बघा, 7 समिट ट्रेक या गिर्यारोहक कंपनीत ते वरिष्ठ गिर्यारोहक आहेत. त्यांचं वयवर्ष आहे 54 वर्ष आणि त्यांचा जन्म झालेला आहे 17 जानेवारी 1970ला. एव्हरेस्ट संबंधीची माहिती बघा, जगातील सर्वात उंच शिखर आहे आणि देश आहे नेपाळ. याची उंची लक्षात ठेवा कारण खूप वेळा याच्या उंचीवर प्रश्न आलेला आहे. 8848.86 मीटर एवढी याची उंची आहे. येथे तुम्हाला गोष्टी कोणत्या लक्षात ठेवायच्या बघा, जगातील सर्वोच्च शिखर असणारे एव्हरेस्टवर सर्वाधिक वेळा यशस्वी चढाई करण्याचा विक्रम कोणी प्रस्थापित केला तर कामी रीटा शेर्पा. ते कोणत्या देशाचे नागरिक आहेत असा एक प्रश्न येऊ शकतो. सर्वात महत्त्वाचं, त्यांनी कितव्यांदा यशस्वी चढाई केलेली आहे तर 29व्यांदा. त्याच्यानंतर एव्हरेस्ट या शिखराची उंची लक्षात ठेवा. असे 4 प्रश्न इथे अपेक्षित आहेत. समोरचा प्रश्न बघा आता, प्रश्न क्रमांक 6, साऊंड रनिंग ट्रॅक फेस्ट स्पर्धा 2024 चे आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात आले. हा प्रश्न महत्त्वाचा आहे कारण या स्पर्धेमध्ये एक राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित झालेला आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर बी, लॉस एंजेलिस, अमेरिका. या स्पर्धेबद्दलची अधिक माहिती बघा, साऊंड रनिंग ट्रॅक फेस्ट स्पर्धा 2024 आयोजन केलेलं आहे लॉस एंजेलिस, अमेरिका येथे. यामधील नवा जो राष्ट्रीय विक्रम झाला त्याबद्दल बघा, KM दीक्षा या भारतीय ॲथलीट आहेत. यांनी 1500 मीटर धावण्याच्या शर्यतीत नवा राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केलेला आहे. 1500 मीटरसाठी त्यांनी 4 मिनिट 04.78 सेकंद एवढा अवधी घेतलेला आहे आणि या स्पर्धेत त्यांनी कांस्य पदक मिळवलेलं आहे. 2021 भारतीय हरमिलन बैन्स यांचा विक्रम त्यांनी मोडीत काढलेला आहे. सोबतच 5 किलोमीटर जी शर्यत होती ही अविनाश साबळे यांनी जिंकलेली आहे आणि त्यांनी या स्पर्धेमध्ये रौप्य पदक मिळवलेलं आहे. येथे तुम्हाला लक्षात ठेवायच्या कोणत्या गोष्टी आहेत ते बघा, साऊंड रनिंग ट्रॅक स्पर्धा 2024चे आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात आले. KM दीक्षा यांनी किती मीटर धावण्याच्या शर्यतीमध्ये नवा राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केलेला आहे तर 1500 मीटर. किंवा त्या कोणत्या खेळाशी संबंधित आहे असा एक प्रश्न येऊ शकतो. आणि त्यांनी कोणतं पदक जिंकले तर कांस्य पदक जिंकलेलं आहे. 5000 मीटर शर्यतीत अविनाश साबळे यांनी कोणते पदक जिंकले हे लक्षात ठेवा कारण ही एक महाराष्ट्रीयन व्यक्ती आहे. असे 4 प्रश्न इथे अपेक्षित आहेत. समोरचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 7, जगातील सर्वात मोठा ऑपरेशनल डायरेक्टर एअर कॅप्चर प्लांटची उभारणी कोणत्या देशात करण्यात येणार आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर सी, आईसलँड. यासंबंधीची अधिक माहिती बघा, जगातील सर्वात मोठा ऑपरेशनल डायरेक्टर एअर कॅप्चर प्लांट याचा उद्देश आहे वातावरणातून कार्बन डायऑक्साईड शोषणे. ठिकाण आहे आईसलँड आणि उभारणी केलेलं आहे क्लाइमवर्क्स या कंपनीने आणि हा प्लांट पूर्ण होणार आहे डिसेंबर 2024 पर्यंत. समोरचा प्रश्न बघा आता, प्रश्न क्रमांक 8, जागतिक हवामान संघटना अहवालानुसार 2023 नैसर्गिक आपत्तींचा सर्वाधिक फटका कोणत्या खंडाला बसला आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर डी, आशिया खंड. या अहवालासंबंधीची अधिक माहिती बघा, नैसर्गिक आपत्तींचा सर्वाधिक फटका 2023 आशिया या खंडाला बसलेला आहे. या अहवालाचं नाव आहे स्टेट ऑफ द क्लायमेट इन एशिया आणि हा अहवाल जागतिक हवामान संघटनेने प्रकाशित केलेला आहे. 2023 या वर्षात आशिया खंडाला 79 अत्यंत गंभीर हवामान आपत्तींचा सामना करावा लागलेला आहे. नेक्स्ट प्रश्न बघा आता, प्रश्न क्रमांक 9, नुकताच कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा करणारे जेम्स अँडरसन कोणत्या देशाचे वेगवान गोलंदाज आहेत. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर ए, इंग्लंड. यांच्याबद्दलची अधिक माहिती बघा, जेम्स अँडरसन निवृत्तीचा निर्णय घेतलेला आहे त्यांनी. त्यांचा देश आहे इंग्लंड आणि क्षेत्र आहे क्रिकेट. वेगवान गोलंदाज आहेत ते. त्यांची निवृत्तीची जी घोषणा आहे
वेस्ट इंडिज संघाविरुद्धच्या सामन्यामध्ये म्हणजेच जुलै 2024मध्ये ते पहिल्या सामन्यात निवृत्ती घेतील. हा सामना इंग्लंडमध्ये लॉर्ड्स क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. त्यांचं कसोटी पदार्पण 2003मध्ये झिम्बाब्वे या संघासमोर झालं होतं आणि त्यांनी आत्तापर्यंत खेळलेले सामने आहेत 187 आणि त्यांनी 700 बळी घेतलेले आहेत कसोटीमध्ये. कसोटी क्रिकेटमध्ये 700 बळी घेणारा जगातील एकमेव वेगवान गोलंदाज आहेत. तर कसोटी क्रिकेटमध्ये 700 बळी घेणारे ते तिसरे गोलंदाज आहेत. 1 नंबरला आहेत श्रीलंकेचे मुथय्या मुरलीधरन आणि 2 नंबरला आहेत ऑस्ट्रेलियाचे शेन वॉर्न. वन डे सामने त्यांनी खेळलेले आहेत 194 आणि यामध्ये त्यांनी 269 बळी घेतलेले आहेत. तर T20मध्ये त्यांनी 18 बळी घेतलेले आहेत 19 सामने खेळून. यांच्यावरचे अपेक्षित प्रश्न बघा. नुकताच निवृत्तीची घोषणा करणारे जेम्स अँडरसन कोणत्या देशाचे खेळाडू आहेत किंवा कोणत्या देशाचे वेगवान गोलंदाज आहेत? कसोटी क्रिकेटमध्ये 700 बळी घेणारा जगातील एकमेव वेगवान गोलंदाज कोणता? तर जेम्स अँडरसन. असे 2 प्रश्न यांच्यावर अपेक्षित आहेत. समोरचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 10. 2023-24 या आर्थिक वर्षात भारताची एकूण निर्यात किती अब्ज डॉलर असल्याचे निदर्शनास आले? हा प्रश्न महत्त्वाचा आहे, याला स्टार मार्क करून ठेवा. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर बी, 778.2 अब्ज अमेरिकन डॉलर. या अहवालासंबंधीची अधिक माहिती बघा. 2023-24 आर्थिक वर्षात भारताची एकूण निर्यात 778.2 अब्ज अमेरिकन डॉलर. निर्यातीत भारताचा जगात क्रमांक आहे 17वा. वस्तू निर्यात बघा भारताची 437.1 अब्ज डॉलर. तर सेवा निर्यात आहे 341.1 अब्ज डॉलर. 2022-23 या वर्षाच्या तुलनेत 2023-24मध्ये भारताच्या निर्यातीमध्ये 0.23% वाढ झालेली आहे. 2014मध्ये वस्तू निर्यातीत भारताचा हिस्सा होता 1.70%, तोच 2023मध्ये 1.82% एवढा झालेला आहे. येथे तुम्हाला अपेक्षित प्रश्न बघा. 2023-24 या आर्थिक वर्षात भारताची एकूण निर्यात किती अब्ज अमेरिकन डॉलर आहे? ते आकडा पाठ ठेवा. 2023-24 या आर्थिक वर्षात भारत एकूण निर्यातीमध्ये जगात कितव्या क्रमांकावर आहे? तर 17व्या क्रमांकावर. किंवा तुम्हाला असा इंडिव्हिज्युअल प्रश्न येऊ शकतो की वस्तू निर्यातीत किती अब्ज डॉलर आहे आणि सेवा निर्यात किती अब्ज डॉलर आहे? 2022-23 या वर्षाच्या तुलनेत 2023-24मध्ये भारताच्या निर्यातीमध्ये किती वाढ झालेली आहे? हा आकडा एक पाठ करा, 0.23%. आणि सर्वात महत्त्वाचं, 2023 या वर्षात वस्तू निर्यातीमध्ये भारताचा जागतिक हिस्सा किती टक्के आहे? तर 1.82%. असे 4 प्रश्न इथे अपेक्षित आहेत आणि 4ही प्रश्न महत्त्वाचे आहेत. भारताची सर्वाधिक निर्यात बघा. 1 नंबरला आहे संयुक्त अरब अमिराती, 2 नंबर आहे चीन, 3 नंबर सिंगापूर आणि 4 नंबरला इंग्लंडचा क्रमांक लागतो. तुम्हाला हे 4ही देश पाठ करायचे आहेत. किंवा तुम्हाला अशा स्वरूपाचा प्रश्न येईल इथं, भारत जगात सर्वाधिक निर्यात कोणत्या देशाला करतो? तर संयुक्त अरब अमिरातीला. किंवा तुम्हाला हे 4 देश देऊन असा प्रश्न येऊ शकतो, भारत सर्वाधिक निर्यात करणाऱ्या देशांचा चढता किंवा उतरता क्रम लावा. मागील व्हिडिओत विचारलेल्या शेवटच्या प्रश्नाचं योग्य उत्तर बघा. कालचा प्रश्न होता, ऊर्जा बचत, पर्यावरणाचे रक्षण आणि हवामान बदलाविषयी जागरूकता करणे यासाठी कोणता उपक्रम सुरू करण्यात आला आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर सी, रिंकल अच्छे हे उपक्रम. तुमच्यासाठीचा आजचा प्रश्न बघा. देशाबाहेर जाऊन शिक्षण देणारी पहिली शाळा कोणती? या प्रश्नाचं योग्य उत्तर कमेंट करायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबही करू शकता. भेटूयात पुढच्या वेळेस एका नवीन व्हिडिओसह. धन्यवाद.